नाश्त्यासाठी काय बनवणार आहेस? आज व्हेज चीज सँडविच. चला तर मग. चला तर बघा, मी सँडविच बनवण्यासाठी इथे बघा ब्रेड घेतलंय, मस्का आणि ही काय ग? हिरवी चटणी. हा, हिरवी चटणी, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक आणि टमाटा. हे सगळं टाकून थोडासा चटणी. ही सगळं टाकून बनवलेली चटणी. आणि आपलं पुढे काय आहे मम्मी सांग. आणि ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घातलंय. थंड पाणी ह्याच्यासाठी घातलंय कारण की हिरवीगार दिसली पाहिजे ना चटणी आपली. पुदिना असल्यामुळे लगेच काळी पडते ना, त्यासाठी. आणि चीज, काकडी, टोमॅटो, कांदा आणि 2 बटाटे मी शिजवून घेतलेत. चला तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात पहिले मम्मी काय कापते तू? काकडी. हा, सगळ्यात अगोदर आपण आता काकडी कापून घेऊया. बस झाली ना, नंतर लागेल अशी कापूया. तर काय होतं ना, संध्याकाळचं कसं ना, मला तर ना रोजच असं ना काही ना काही नवीन काय काहीतरी खावंसं वाटतं. कारण की संध्याकाळी मला भूक लागते, छोटीशी ते पण, अशी एवढी भूक नाही लागत जास्त, एकदम छोटीशी भूक लागते. मग असं वाटतं की काहीतरी मस्तपैकी खायचं मन करतं, समोसा किंवा वडापाव किंवा सँडविच, म्हणजे काय पण खायचं मन करतं. तर ना ही जी रेसिपी आहे ना बेस्ट आहे, कारण की ह्यानी भूक पण मिटते आणि टेस्टी पण रेसिपी आहे आणि झटपट बनणारी पण आहे. झटपट बनते आणि तुमच्या मुलांना पण आवडेल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा आणि आम्हाला सांगा. आम्ही याचे शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो, जर तुमच्याकडे जास्त टाइम नसेल ना तर आमचे शॉर्ट व्हिडिओ पण बघा. ठीक आहे, तर चला कापूया. चला ताई, कापून घेते. टोमॅटो. तर असं आपण काय काय बनवून आपल्या मुलांना द्यायचं खायला. मुलांना पण आवडेल आणि घरातल्यांना पण आवडेल. कापूया बटाटा, माझा फेवरेट. मला बटाट्याशिवाय जमत नाही. मला खूप आवडतो बटाटा. बटाटा म्हणजे लव आहे. आणि बटाटा असा आहे ना, तो कोणत्या पण भाजीमध्ये चांगला लागतो. असं नाही की ते, असं नाही की बटाटा चांगलाच लागतो. असं उभा कापून ठेवायचं आपल्या सँडविच मध्ये. आता आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार कसं. आता हे सगळं कापून झालंय. आता आपण सँडविच करूया. कांदा पण राहिलाय मम्मी. अरे हा, विसरले मी, सॉरी. थोडंसं मला ना विसरायची सवय आहे. नाही, पण नोटीस करत असाल, तुम्ही पण नोटीस करत असाल, कारण की गोष्टी कधीतरी सांगायच्या राहते ती. नंतर मी आहे ना, मी सांगत राहील. तू सांगते ना. बटाटा जरा आमचा जरा जास्त शिजला, जास्त शिजवू नका. थोडासा कच्चा राहिला तरी चालेल. थोडासा कच्चाच पाहिजे ना, तेव्हा ते होईल. पण काय झालं, मी कुकरला लावलं विसरून गेली. असं झालं. मग शिट्ट्या जास्त झाल्या ना. तुम्ही तसं करू नका गाईज. आणि काय झालं, आमच्याकडे पाणी जाणार आहे ना उद्या. म्हणजे पाणी भरण्याच्या नादात कुकरवर मी जे बटाटे शिजाय घातलेले ना, ते पण विसरून गेली. चला तर आता आपण कांदा कापून घेऊया. किंजूचा पण कालवा येईल मध्ये मध्ये तुम्हाला. आणि किंजू एक असते ना, त्याच्यामुळे मला सुचत नाही काय, ऍक्च्युली सुचत नाही काय. कांदा आपण असा उभा कापून घ्यायचा. सेम सगळं उभं कापलं आणि मस्त दिसतं आणि खायला पण पोट पण भरतं. असं जरा बारीक बारीक कापून किती वेळ लागेल ना. बघा असं तुम्ही सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा, तरीही खूप छान लागतं. पण देऊ शकता तुमच्या मुलांना. तुमच्या मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता. खूप छान लागते. रोज रोज भाजी चपाती खाऊन पण कंटाळ येतो ना मुलांना. नवीन खाऊ मन करतं मुलांना. तुम्ही द्या तुमच्या मुलांना. सगळ्यात पहिले असा एक ब्रेड घ्यायचा आणि सगळ्यात अगोदर आपण काय लावायचं याला, बटर. थांब जरा ही चिरून घेऊ दे पहिले. त्यात अगोदर किंजू रडते. अगोदर बटर लावते. बटर पण आपण जास्त लावायचं, तरच सँडविच खूप छान. अरे मध्येच आहे. आता आपण ह्याला ग्रीन चटणी लावायची, जी आपण बनवलेली आहे. सगळं लावायचं एकदम मस्त मस्त. छान लावायचं सगळीकडून. आणि आता आपण ह्याला, आता हे आपण जे कापून घेतलंय ना, ते लावूया. तर बघूया आपल्याकडे काय काय आहे. जसं तुम्ही बघितलं, आपल्याकडे आहे काकडी, कांदा,
टोमॅटो आणि बटाटा. झालं आता हे ठेवून झालं हो. सगळं आपलं. हो. आता आपण आणखीन एक ब्रेड घ्यायचा. आणखीन एक ब्रेड लावायच्या आधी त्याच्यावरती आपण थोडेसे मसाले स्प्रिंकल करायचे, हा. कारण की अजून एक्स्ट्रा स्वादासाठी. जिरा पावडर टाकूया. एकदम छोटंसं थोडं थोडं स्प्रिंकल करायचं गाईस. स्प्रिंकल करायचं बघा. आणि नंतर चाट चाट मसाला. मसाला थोडा थोडा. हा मस्त. ह्याने कसा स्वाद वाढणार. स्वाद आणखीन लागतो याला. आता आणि आपण आता त्याच्यावरती आपण काय त्याच्यावरती टाकायचं? टाकायचं चीज. चीज. चीजने एवढा स्वाद वाढतो म्हणजे काय बोलू मी. ओ काय मस्त लागतं. हो. आता चीजची बारी. चीज शिवाय ना कुठलं पण सँडविच मला अधुरच वाटतं. चिंजू खूप रडायला लागली या. ती ना करूच देत नाही या. अशीच रडत बसते. घेऊया राणी तुला. आम्ही तिला तसं नाही कुठे पण टाकले. तिला वॉकर मध्ये ठेवलंय तरी पण रडते ती. तिला खायचंय. आता मी घेतलं होतं तिला काकला, तरी ती रडायला लागली खाली ठेवल्यावर. चला आता चीज टाकलं त्याच्यामध्ये. आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकू. थोडंसं बटर टाकायचं, आणखीन स्वाद वाढतो. हा. आणि आता आपला दुसरा ब्रेड घ्यायचा आहे. आता आपण दुसरा ब्रेड घ्यायचा. दुसरा ब्रेड घेतला आणि त्याला पण आपण काय लावायचं मम्मी? सॉस लावायचा. त्याच्यावरती आपण आता टोमॅटो सॉस लावूया. आम्ही किंजूला खाली ठेवलं. मी ठेवलं आता. लाव का? हा लाव. सगळीकडे छान लावायचा. हो. तर तुमच्याकडे दुसरा सॉस तुम्हाला जर आवडत असेल तो पण लावू शकता. काही काही जणांना मेयोनीज जास्त आवडतो किंवा पिझ्झा सॉस आवडतो. जो आवडतो तो लावायचा. आम्हाला ना टोमॅटोचा सॉस खूप आवडतो तर आम्ही टोमॅटोचा सॉस लावणार. तुमच्यावरती आहे. आता आपण याच्यावरती असं ठेवायचं. आणि नंतर आपण ह्याला करायचं आहे मस्तपैकी बटरमध्ये रोस्ट. मस्तपैकी आपण आता हे भाजून घेऊया. रोस्ट घेऊया. भाजून घेऊया. चला. ओके लेट्स गो. चला. आता भाजण्यासाठी पण घीस टाकायचं. तुपाने नाही, बटरने. ओ सॉरी असं होतं माझं. बटर. ठेवूया. आता हे भाजतंय ना तोपर्यंत आपण दुसरा ब्रेड तयार करूया. म्हणजे दुसरं सँडविच तयार करूया. कमी कर गॅस. करपल. बटाटा. इथे आता दुसरे सँडविच तयार झालेलं आहे. आता आपण इकडे बघूया. आता आपण ना पलटायच्या अगोदर काय करायचं? बटर लावून घ्यायचं ना. हां. याला आणखीन थोडंसं वर बटर लावून घ्यायचं. छान. हो. सगळीकडे छान लावलं आपण. लावलं. चला. आता आपण ह्याला फ्लिप करूया. फ्लिप करून ही पलटी त्याला मारून एकच घेऊया. दाखवायचंय म्हणून इम्पॉर्टंट. आपण बघा किती छान झालं. आणि आपण ना कमी गॅस करायचा. एकदम कमी गॅस करायचा आणि चांगलं आपण क्रिस्पी भाजून घ्यायचं. तुम्ही जर मीडियम किंवा फुल गॅस ठेवताल ना तर ते फुल करपून जाईल. चला मग आपण असे सगळे करून घेऊया. बघा काय आवाज येतोय मस्त ना. आपण दुसरा पण टाकलाय एका साईडला आहे बघा. असे एक साथ दोन पण तळू शकतो आपण. तर आता आपण हे काढूया. काढून घेऊया. हा आली. वा काय आवाज आहे ना मम्मी. काय आवाज आहे. मस्त क्रंची झाले. क्रंची क्रिस्पी. कापूया. बस तेवढंच बस झाला. दोन भाग बेस्ट. ओ माय गॉड मस्तच. मस्तच. आणि एक ऐसा. आणि इथे थोडासा सॉस आणि सॉस.
मम्मी गोंधळली सॉस कुठे आहे? पण सॉस तिच्या समोरच होता. जाईल शोधते इकडं तिकडं. इधर जाएगा माझी थोड़ा मम्मी सा थोडी शॉश अपना. थोड़ा सा मीठा ऐसा ही होता है. चला गडबड हो जाता है. झालं. आता मी तुम्हाला तयार आहे. या तुम्ही पण खायला. आणि आज मी नाही खाऊन दाखवणार, आज गुड्डू खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. ही माझी फेवरेट डिश आहे. चला चला. मी खाऊन दाखवते. गुड्डू खाऊन दाखवते. वाह. कसं झाले? लय भारी. हो. सगळंच खाऊन टाकते. खा.